हॅलो बाळांनो. हॅलो. Yes, sir. आता या टाईपचं एक काल्पनिक एक्झाम्पल घेतलेलं बघा. घेतलेलं का? येस सर. पहिली प्राइस आहे एक्स, त्यावेळी 8% लॉस झाला. दुसरी प्राइस आहे एक्स प्लस 18,1800, त्यावेळी बघा 14.5 आहे, बरोबर का? 14.5 म्हणजे 29/2%. कळते का? येस सर. हा एवढा काय झाला? प्रॉफिट Gain. झाला ना? प्रॉफिट आहे हा. हा लॉस पहिला, आणि 1800 जास्त विकलं तर प्रॉफिट. आता लॉस म्हणजे मायनस प्रॉफिट असतो, बरोबर ना? येस Yes, सर. sir. मग दोन्ही मधला डिफरन्स किती आला? डिफरन्स इन सेलिंग प्राइस किती येतंय? डिफरन्स इन सेलिंग प्राइस एक्स प्लस 1800 मायनस एक्स करा, किती येतंय? 1800. हा, पुढं प्रॉफिट मधला डिफरन्स 29/2 मायनस -8 इंटू 100 किती येते बघा प्राइस. काल हे घेतलेला आहे फॉर्म्युला, डिफरन्स इन सीपी सॉरी एसपी डिवायडेड बाय डिफरन्स पर्सेंटेज डिफरन्स इन प्रॉफिट. हॅलो, किती येत आहे? $8,000. बरोबर आहे का रे? येस सर. Yes, sir. कॉस्ट प्राइस काय आली? 8,000 आली. झाला असेल तर पुढे जाऊ. लिहून झालंय का बघा? हॅलो. Yes, sir. Yes sir. Divya made a profit of 25% when selling a salwar kameez at ₹4,000. Find the cost price of same dress. $4,000 ला विकल्यानंतर त्याला 25% प्रॉफिट होतंय. म्हणजे एक्स इंटू किंवा एक्स प्लस एक्स, मी एक्स कन्सिडर केली कॉस्ट प्राइस, एक्स इंटू एक्स प्लस 20 एक्स इंटू 25/100 हे किती आलं पाहिजे? 4,000 आलं पाहिजे ना? हॅलो, बरोबर का रे? येस. 4,000 सिंप्लिफाय करा की मग. 125x इक्वल टू 4,000
3200. Option C. डिवायडेड बाय 100 येते. किती येते? Option C. 3200. 00. हे समजलं? Yes, sir. What profit percent is made by selling an article at a certain price if by selling at 4/5 of that price there may be a loss of 12%. एका प्राइजला विकल्यानंतर किती % प्रॉफिट होतंय असं विचारलेलं आहे. बाय सेलिंग ऍट 4/5 ऑफ दॅट प्राइस इट मे बी लॉस ऑफ 12%. देअर मे बी अ लॉस ऑफ 12% असं म्हटलेलं आहे. काय करू शकतो आपण? सर्टन प्राइस आपल्याला सपोज एक्स मानता आले. एक्स न विक्री केली आपण सपोज. आपल्याला सीपी पण काढावा लागणार आहे ना. सीपी सपोज 100 घेतला आपण तर 12% लॉस किती होते रे? 100 minus 12, 88. म्हणजे एसपी 88 येते 12% लॉस. बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. मग आता 88 ही सपोज 4/5 सेलिंग प्राइस आहे. म्हणजे मी तुमची ओरिजिनल सेलिंग प्राइस एक्स कन्सिडर करतो सपोज. तर ती एक्स इंटू 4/5 इक्वल टू काय आलं पाहिजे? 88 आलं पाहिजे. मग एक्स ची व्हॅल्यू काय येणार? 110. 5/4 किती आले? 110. ऑप्शन कुठला येतोय? 110 म्हणजे A. 10% ना. 100 रुपयाला 10%. 110 म्हणजे 10% येणार. लिहा पटपट.
हॅलो, बाळांनो ते झालंय का? हॅलो, Yes, sir. next, problems on successive discount. A cloth merchant bought 35 shirts at each at price of rupees 280. He sold each of them for rupees 308. Find his percentage profit. किती रुपयाला आणले आणताना? कॉस्ट प्राइस किती आहे? हॅलो, 280. कितीला विकलं? 308. प्रॉफिट किती झालं? ₹28. बरोबर का? मग Yes, sir. पर्सेंटेज प्रॉफिट विचारले तुम्हाला. सपोज X% असेल, 28 आलं पाहिजे. किती येते आन्सर सांगा X? किती येत आहे? 10%. पर्सेंटेज प्रॉफिट इक्वल टू 10%. काय अडचण आहे कोणाला इथं? बाळांनो काही अडचण आहे का असं विचारले मी. No, sir. Nice. No, sir. नेक्स्ट वन. An article is sold for rupees 2400 at a profit of 25%. What would have been the actual profit or loss if it had been sold at 1800? 2400 रुपयाला विकल्यानंतर 25% प्रॉफिट होतंय. म्हणजे मगाच्या सारखं सपोज कॉस्ट प्राइस X कन्सिडर केली तर 25% प्रॉफिट म्हणजे X प्लस 25X बाय 100. बरोबर का? Yes, sir. इज इक्वल टू 2400 आलं पाहिजे. सिम्प्लिफिकेशन करा. पुढं X सांगा. कितीला X? 1920. हा 1900. 1920. 1920 ठीक आहे. आता 1800ला विकल्यानंतर मग प्रॉफिट होईल का लॉस होईल? Loss. लॉस कसं होईल रे बाळा? सॉरी, बरोबर. 1800ला विकल्यानंतर 120 रुपये लॉस होणार. त्यांनी लॉसच नाही, लॉसच विचारलेला आहे त्यांनी डायरेक्ट. म्हणजे लॉस इक्वल टू काय आला तुमचा 120. काय अडचण आहे याच्यात? हॅलो, No, sir.
आणि याचं लॉसचं पर्सेंटेज विचारलं असतं तर कसं काढलं असतं? लॉसचं जर पर्सेंटेज विचारलं असतं तर कसं काढलं असतं? हॅलो, कॉस्ट प्राइस किती आहे? 1920. लॉस किती आहे? 120 ना. हो सर. पर्सेंटेज काढा की किती येते बघा. ते एवढं तुमचं पर्सेंटेज येईल. 6.25. ठीक. जर विचारलं तर कसं काढायचं ते सांगितलं तुम्हाला. पुढं retail fruit vendor buys pineapple at a score of rupees 200 and retails them at a dozen for rupees 156. Did he gain or lose in the transaction, and what percentage of his gain or loss? Hello. हॅलो बाळानो. येस सर. एक स्कोर म्हणजे 20 असते टोटल. वन स्कोर means what? 20. मग एक स्कोर त्यांनी 200 रुपयाला घेतला. एकाची प्राइस किती झाली? एका पायनॅपलची प्राइस किती झाली? 10. काय सांगायला लागलाय? एक स्कोर त्यांनी 200 रुपयाला घेतला. एका स्कोर मध्ये 20 पायनॅपल असतात, तर एका पायनॅपलची किंमत किती? 10. हॅलो, 10. 10 रुपीज ना. आता त्यांनी सेलिंग प्राइस काय सांगितलेलं आहे? 156 रुपये डझन. डझन मध्ये किती असतात? 12. किती झालं? 13 येत आहे. मग प्रॉफिट किती होणार? SP मायनस CP. लक्षात येते का? Yes, sir. हॅलो, येस सर. पुढं नेक्स्ट घ्या.
If an article sold at a loss of 66 2 by 3%, what is the loss in terms of the selling price? Suppose cost price 100 रुपीज आहे. लॉस किती झालाय रे? 66 2 by 3 म्हणजे 66 into 3 करा. किती येत आहे? 3 6 18. 200/3. 200/3% येत आहे. च 200/3% काढा. किती येत आहे? अरे तेवढंच येणार ना लॉस. 100 कॅन्सल होईल. 200/3 येत आहे. म्हणजे लॉस किती झाला मग तुमचा? हॅलो, सेलिंग प्राइस सांगा. -200/3 किती येते रे? 100/3 म्हणजे 33 1/3 येते का? हॅलो, Yes, sir. त्यांनी विचारलेले लॉस इन टर्म्स ऑफ एसपी विचारलेला आहे. सेलिंग प्राइस किती आहे तुमची? 100/3 आहे. लॉस किती झालेला आहे? 200/3 इंटू 100 करा. किती येतं ह्याचा आन्सर? 200. 200% लॉस येणार जर एसपी चा विचार केला तर. कळतंय का? Yes, sir. कॉस्ट प्राइस वरचं पर्सेंटेज विचारलेलं नाही, सेलिंग प्राइस वरचं पर्सेंटेज विचारलेलं नाही. पुन्हा गपलत करायची नाही सोडवताना एकदम. पुढं profit obtained by selling a floppy disk at rupees 320 is equal to 7/5 of the profit obtained by selling the same floppy disk at rupees 300. What is the cost price of the watch? Solve करा ते.
हॅलो हॅलो Yes, sir. सांगा काय काय करणार. Cost एक समान आहे. माना पुढं पहिलं प्रॉफिट किती येईल 320 मायनस एक्स बरोबर. Yes, sir. दुसरं प्रॉफिट 300 मायनस एक्स बरोबर. आता त्यांनी आपल्याला काय सांगितलंय की 320 मायनस एक्स हे काय सांगितलंय इक्वल टू 7/5 7/5 7/5 of the profit obtained by selling disk at 300 म्हणजे 300 मायनस एक्स एवढे येईल. त्याच्यावरून एक्स ची व्हॅल्यू काढा. X is equal to 250. टू 250 येते. Yes, sir. हॅलो Yes, sir. A man sells 2 chairs for rupees 480 each. On one, he makes a profit of 20%, and on the other, he makes a loss of 20%. Find his total loss or gain in these two transactions.
काय दिलेलं आहे काल फॉर्म्युला दिलाय घ्यायचा. हॅलो, काल याचा फॉर्म्युला दिलेला मी, काय होता? दोन्ही सेम असतील तर हॅलो, 2 into p square into sp upon 100 square minus p. असं दिलंय फॉर्म्युला. बघा स्टार्टिंगलाच फॉर्म्युला दिलेला आहे. काल मी सांगितलेलं त्याच्यात करेक्शन पण करा, रेश टू स्क्वेअर करा म्हणून सांगितलेलं. लॉस चा दिलाय सर. हा, हॅलो, बोला की. कॉमन लॉस अँड गेन पर्सेंट अपॉन. आवाज येत नाहीये तुमचा. हॅलो, हॅलो सर. हा, कॉमन लॉस अँड गेन पर्सेंट अपॉन 10 होल स्क्वेअर. कॉमन लॉस. बर, कॉमन लॉस किती आहे आपला? 20 डिवायडेड बाय 10. 10. हा. ब्रॅकेट स्क्वेअर ना, हा सर. इंटू एसपी असेल ना. नाहीये सर तसं. सेलिंग. No, sir. बर, करा किती येते सांगा मला. Four. फोर येते. हा फॉर्म्युला आहे ना. लॉस पर्सेंटेज आलं, 4% लॉस होत. ठीक आहे.
ते ना एक्झाम्पल. हा 4% लॉस आला. मग आता आपल्याला काय सांगितलंय, टोटल लॉस काढायला सांगितलेलं आहे किती झाला ते. मग सेलिंग प्राइस वर सॉरी असं येईल 4% लॉस आहे बरं का टोटल. सपोज एक्स ही सेलिंग प्राइस मी कन्सिडर करतो किंवा कॉस्ट प्राइस करतो कन्सिडर दोन्हीची. ह्या दोन्हीवर 4% लॉस म्हणजे मायनस 4x/100 इक्वल टू 480 येणार. याचं सिम्प्लिफिकेशन किती येते सांगा. किती येते रे? $96 48 इंटू 2 येते ना. 500. म्हणजे 500 आलं. एक्स ची व्हॅल्यू 500 आली. लॉस किती झाला? हॅलो, बाळांनो लॉस किती झाला? एका ह्याला 20 झाला म्हणजे 2चा 2 इंटू 20 40 रुपीज लॉस होईल. 2 ट्रान्झॅक्शन म्हटलेलं आहे बरोबर का? Yes, sir. 20. पुढं नेक्स्ट क्या है एग्जांपल. Mukesh purchased 2 watches at the same price, sold one at a profit of 20% and other at a profit of 22.5%. If the difference between two selling price is rupees 150, what is the cost price of each of the watches? Cost price same आहे X, बरोबर का? Yes. सीपी मी एक्स मानला. पहिली कितीला विकले त्यांनी? 20% प्रॉफिट. म्हणजे SP1 आहे तुमचा एक्स प्लस 20x/100 म्हणजे 120x/100 येईल बरोबर का? Yes. SP2 काय येईल? 122.5/100. लक्षात येते? हॅलो, Yes, sir. ह्या दोन्हीचा डिफरन्स दिलेला आहे त्यांनी तो सेलिंग प्राइसचा. म्हणजे 122.5x/100 मायनस 120x/100 इक्वल टू 150 दिलेला आहे. ते तर 2.5x इक्वल टू 150 इंटू 100. एक्स ची व्हॅल्यू बघा काय ते. काय ते
अरे आता कॅल्क्युलेशन तर करायचंय ना फक्त. काय ते 600. 600. 600 आहे तसं. $600. बरोबर आहे का 600? 6000 आहे. 1000 येते सर. 6000 आहे. पुढे A merchant buys 30 kg of rice at rupees 40 per kg and another 20 kg of rice at rupees 30 kg. He mixes them and sells half of the mixture at rupees 35 per kg. At what price he sell the remaining mixture to get an overall profit of 30%? कॉस्ट प्राइस किती आहे टोटल? हॅलो बाळांनो, टोटल कॉस्ट प्राइस सांगा. 30 किलो 40 रुपयाने घेतलेला आहे आणि 20 किलो 30 रुपयाने घेतलेला आहे. सीपी किती आला सांगा. 1800. 1800. ठीक आहे. टोटल किती किती झाला? 30 + 20 म्हणजे 50 kg झाला. बरोबर का? Yes, sir. 50 kg चा हाफ 25. 25 हा 36 रुपीजने विकला. किती आलं? 900. आता त्यांनी उरलेल्याची प्राइस विचारलेला आहे. हा, सपोज उरलेला X रुपयाला विकला म्हणजे 25X आली. कळतंय का? ओव्हरऑल प्रॉफिट त्यांना किती पाहिजे? हॅलो, 30%. 30%. 1800चं 30% सांगा. $540. 540. हा, म्हणजे 900 + 25X याची अमाऊंट किती आली पाहिजे? 1800 + 540. बरोबर का? हॅलो, Yes, sir. X ची व्हॅल्यू सांगा मला. $57.6. 57.6. त्याच्यात कोणाला काय अडचण असेल तर सांगा बघा.
काय अडचण आहे का याच्यात? हॅलो. No. 57.6. What should each of the 40 shirts be sold at the cost of each of which rupees 500 so as to get a profit equal to the selling price of 20 of them? बोला. हॅलो. काय करणार सांगा की. एका शर्टची कॉस्ट किती आहे? 500. 40 ची किती झाली प्राइस? 20,000. पुढं. Profit equal to the selling price of 20 of them. हॅलो. बोला बाळा ना पटपट. ते काय म्हणतायत की त्याच्या हाफ शर्ट बरोबर त्याची प्राइस आली पाहिजे. म्हणजे 20 विकली, 20 चे सेलिंग जेवढी प्राइस आहे तेवढं प्रॉफिट आलं पाहिजे असं विचारलंय त्यांनी.
20 इंटू एस पी इक्वल टू 20,000च आलं पाहिजे डायरेक्ट, असं म्हणतात ते. म्हणजे सेलिंग प्राइस किती झाली पाहिजे याची? हॅलो, 1000. झालं. नेक्स्ट खाली म्हणा युजफुल रिझल्ट्स. युजफुल रिझल्ट्स. सर 20 शर्टची सेलिंग प्राइस मग 10,000 यायला पाहिजे ना. काय झालं? 20 शर्टची हम्म. 20 शर्टच्या किंमत एवढा प्रॉफिट व्हायला पाहिजे म्हणते त्यांनी. हम्म. मग बोला की. अरे बाळानो, हे असं आहे. इकडे बघा, 20 शर्टची जी सेलिंग प्राइस आहे ती 40 शर्टच्या सेलिंग प्राइस बरोबर मायनस तुमची याची जी कॉस्ट प्राइस आहे ना, हा एवढा प्रॉफिट येणार ना तुमचा. Yes, sir. हा, Yes, sir. मग ह्याच्यावरून डायरेक्ट तुम्हाला काय येतंय? 20 एस पी इक्वल टू 20,000च येतंय ना. मी फक्त डायरेक्ट लिहिलं. Yes, sir. लक्षात येते का? येस सर. म्हणजे सेलिंग प्राइस एकाची किती आली पाहिजे? 1,000 आली पाहिजे. पुढं युजफुल रिझल्ट म्हणा.
हॅलो बाळांनो, हॅलो. Yes, sir. येस सर. ठीक आहे. युजफुल रिझल्ट फॉर फॉल्स वेट profit percentage will be P% equal to true weight minus false weight divided by false weight into 100. फॉर्म्युला लिहून टाका. Second one, when there are two successful profits, say M and N%, then the net percentage profit equal to M plus N plus Mn divided by 100. Then when the profit is M% and loss is N%, then the net percentage profit or loss will be M minus N minus Mn divided by 100. Fourth one, if a product is sold at M% profit and then again sold at N% profit, then the actual cost price of the product will be CP equal to 100 into 100 into P divided by 100 plus M divided into 100 plus N. In case of loss, it is 100 minus M, 100 minus N. Next one, if P% and L% are equal, that is profit and loss are equal, then loss percentage loss is P square by 100. रिझल्ट लिहून घ्या. लिहून झाल्यानंतर सांगा.
हॅलो बाळानो. Yes, sir. एक दोन मिनिट. हॅलो, ते लिहून झालंय का रे? हॅलो. हो सर. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट म्हणा. सॉरी, नेक्स्ट चॅप्टर. पॉइंट नाही, नेक्स्ट चॅप्टर म्हणा. टाइम अँड वर्क. टाइम अँड वर्क. म्हटलं का? हो सर. टाइम अँड वर्क. तुम्हाला टाइम अँड वर्क बद्दल काय माहिती आहे? हॅलो. आपल्याला 8वी किंवा 9वी किंवा 10वीला एक्झाम्पल होते बघा ह्या टाइपचे. एक माणूस एका दिवसात किंवा 2 माणसं एका दिवसात एक काम पूर्ण करतात, तर तेच काम पूर्ण करण्यासाठी 4 माणसांना किती दिवस लागतील? किंवा 4 माणसे एक काम 2 दिवसात पूर्ण करतात, तर एक काम पूर्ण करण्यासाठी 2 माणसांना किती दिवस लागतील? ह्या टाइपचे एक्झाम्पल होते बघा. होते का? येस सर. हो सर. त्याच्याबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? हम्म? हॅलो, बोला बाळानो. साधा आणि सोपं एक्झाम्पल घ्या. आपलं एखाद्याच्या घराचं बांधकाम चालू आहे. बांधकाम सुरू झाल्यानंतर सपोज बांधकाम पूर्ण करण्यासाठी 10 कामगार लावलेले आहेत तिथं.
आणि त्यांनी सांगितलं की एका महिन्यात आम्ही बांधकाम पूर्ण करून देऊ, असं सांगितलेलं आहे. 10 दिवसाचं काम पूर्ण झाल्यानंतर सपोज 5 कामगार आलेच नाहीत आणि 5च कामगार आले, तर मग टाइम वाढणार का कमी होणार? वाढणार. नॅचरली वाढणार, बरोबर आहे ना? येस सर. तसंच सपोज 10 माणसांनी एक सांगितलं तुम्हाला की तेच काम मी एका महिन्यात पूर्ण करतोय, 10 दिवस काम केलं आणि 10 दिवसानंतर त्यांच्या बरोबर अजून 10 माणसं जोडली गेली. ह्या कंडिशन मध्ये काम लवकर पूर्ण होणार, येस सर. येस सर. बरोबर आहे ना? मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय शिकायचं आहे की ह्याच गोष्टी शिकायच्या आहेत की बाबा सपोज एका माणसाला एक काम पूर्ण करण्यासाठी 10 दिवस लागत असतील, तर तो माणूस एका दिवसात किती काम करू शकतो? किती काम करणार रे? वन बाय 10. 1/10. मग हे नेहमी लक्षात ठेवा, टाइम आणि वर्क हे म्हणजे ते पूर्ण काम पूर्ण होण्यासाठी त्याला टोटल दिवस किती लागणार? 10 दिवस लागणार. 1/10 ला 10 न मल्टिप्लाय करा, 1 आलं पाहिजे. लक्षात येते का? येस सर. हा, हो सर. हॅलो हॅलो बाळानो. येस Yes, सर. sir. हा, ठीक आहे. खाली टाइम अँड वर्क लिहा. त्याच्यामध्ये सिलेबस म्हणा. टाइम अँड वर्क problems based on number of person, combination of 2 or more different type of persons, and third one problems on percentage ratio, multiple time rate. त्यालाच multiple time rate म्हटलं जातं. 9.2 is useful results and time and work चा important problem म्हणजे pipes and cisterns. आता पाइप्स अँड सिस्टर्न्स म्हणजे टँक, वॉटर टँक असते ना, वॉटर टँक, त्याला सिस्टर्न्स म्हणलं जातं, किंवा फ्लुइड टँक ज्याच्यामध्ये कुठला तरी द्रव पदार्थ ठेवला जातो. त्या टँक ज्या असतात त्यालाच सिनोनिम आहे तो सिस्टर्न्स. लक्षात येते का? हो सर. हा टाइम अँड वर्कच्या बरोबरीचा इक्वल आणि इम्पॉर्टंट टाइप आहे, पण बेसिक फॉर्म्युला हा टाइम अँड वर्कचाच येतो. लक्षात येते का? हो. हे लिहून झाल्यानंतर सांगा मला.
झालं का? हॅलो. बाळांनो झालं का? हॅलो. झालं सर. Yes, sir. येस सर. खाली नेक्स्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युले म्हणून हे एवढेच फॉर्म्युले लक्षात ठेवा. तुम्हाला कुठलंही टाइम अँड वर्कचं एक्झाम्पल सॉल्व्ह होतं. कळते का? हॅलो. ह्याच्यामध्ये काय अवघड नाही. आता तुम्ही जे मला सांगितलं तेच लिहिलेलं आहे बघा. पहिला आहे फॉर्म्युला वर्क फ्रॉम डेज. जर इफ ए कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन n डेज, ए हा माणूस एक काम किंवा कामाचा काही पार्ट n दिवसात कंप्लीट करत असेल तर ए च वन डे वर्क किती येतं? 1/n. कळते? हॅलो. हॅलो. Yes, sir. Yes. आणि याच्या उलट डेज फ्रॉम वर्क म्हणजे जर ए च वन डे वर्क 1/n असेल तर ए कॅन फिनिश वर्क इन n डेज. लक्षात येते का? एखादा माणूस जर n दिवसात काम पूर्ण करत असेल तर त्याच्या एका दिवसाचं वर्क असतं 1/n. आणि जर एखाद्या माणसाचं एका दिवसाचं वर्क 1/n असेल तर तो n दिवसात ते काम पूर्ण करतो. कळते? हो सर. आता त्याच्यामध्ये दुसरा एक पार्ट रेशिओ. हे अशी लाईन दिली जाते. इफ ए इज थ्राइस ॲज गुड ॲज अ वर्कमन ॲज बी. थ्राइस गुड म्हटलं तर रेशिओ ऑफ वर्क डन बाय ए अँड बी हा म्हणायचं 3:1. थ्राइस गुड म्हटलेलं आहे म्हणून 3 घेतला. इथं जर टॉईस म्हटलं असतं तर मी किती घेतलं असतं? 2:2. 4 टाइम्स गुड असं म्हटलं असतं तर 4:1 घेतलं असतं मी. कळतंय का? हो सर. आणि मग वर्क डनचा रेशिओ आणि टाइमचा रेशिओ हा एकामेकाच्या इनव्हर्स असतो. हा जर 3:1 असेल तर वर्क फिनिश करण्यासाठी काय येतं? 1:3 येतं. लक्षात येते? हो सर. हे एवढेच फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत टाइम अँड वर्क मध्ये. लक्षात राहिलं का? एखादा व्यक्ती एक काम 10 दिवसात पूर्ण करत असेल तर त्याच्या एका दिवसाचं वर्क किती? 1/10. लक्षात येते का? हॅलो. Yes. आणि हो. एखाद्या माणसाचं एका दिवसाचं वर्क 1/15 असेल तर तो माणूस किती दिवसात काम पूर्ण करणार? 15. 15 डेज. ठीक आहे. हे झालंय लिहून? हॅलो. हे लिहून झालंय का? Yes, sir. अटेंडन्स द्या चला. 1%. थांबा एक मिनिट. मी ऍबसेंट नंबर घेतो. जर तुमचा नंबर आला तरच सांगा मला. 7, 8, 10 प्रेझेंट असाल तर प्रेझेंट द्या त्या नंबरला.
21, 32, 33, 34, 35, 32 अनिकेत पडवळे, जागा व्हा की जरा. 39 आहे का? 39 कोण आहे? अजय शिंदे आहे. पुढं 40, ठीक आहे. 44 पर्यंत प्रेझेंट आहेत मग. ठीक आहे बाळांनो, उरलेला आपण पुढच्या लेक्चरला बघू. काय अडचण? No. पुढं बघू पुढच्या लेक्चरला. करू बंद? येस Yes, sir. सर.